सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी प्रेरणा तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आमच्याकडे मस्त खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग अशी मिरचीची भजी बनवली आहेत, जी सर्वांना अगदी खूप आवडतात. तर ही किती मस्त दिसत आहेत बघा. मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जशी भजी भेटतात तशाच सेम चवीची भजी आज आपण घरात बनवूयात. तर त्याच्यासाठी मी इथे अशा या जाड्या आणि लांबट मिरच्या घेतल्या आहेत. ह्या अजिबात तिखट नसतात. तर चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात. आणि आता मी हे मिरच्या कापून घेते. तर एका मिरचीचे मी 3 ते 4 तुकडे करून घेणार. 3 ते 4 तुकडे केल्यामुळे आपली मिरची व्यवस्थित आतपर्यंत तळली जाते आणि मस्त खुसखुशीत होते. आता ह्या त्याच्यातल्या बिया पण काढून टाकायच्या आहेत, कारण बियांमध्ये तिखटपणा असण्याची शक्यता असते आणि जास्त बिया आपण खाऊ पण नाहीत. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित सगळ्या मिरच्या कापून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तसंच लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण माझ्या नवीन नवीन रेसिपीज येतील त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तसंच तुम्हाला जर पारंपरिक रेसिपीज बघायच्या असतील तर प्रेरणा शिरोडकर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मिरची तळण्यासाठी आपल्याला बॅटर बनवावं लागेल. तर त्या बॅटरसाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. इथे मी चण्याचं पीठ घेतलं आहे. हे चण्याचं पीठ 7 ते 8 टेबलस्पून आहे. वाटीने पाहायला गेलं तर एक मोठी वाटी भरून हे चण्याचं पीठ आहे. एवढं पीठ आपल्याला पाव किलो मिरचीसाठी लागतं. ह्या पाव किलो मिरच्या आहेत. पाव किलो मिरचीची भरपूर भजी बनून तयार होतात आणि घरात 4 ते 5 माणसांना आरामात पुरतात. तर इथे मी आता 1 चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे. ही फक्त प्लेन मिरची पावडर आहे. अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि चवीपुरतं मीठ. इथे तुम्ही याच्यामध्ये ओवा जरासा चुरून घातला तरी चालेल, त्याच्यानेही चांगली चव येते किंवा आपल्याला बाधत नाही. तर मी अशी प्लेनच बनवते. आणि चिमूटभर इथे सोडा घालून घेते. सोडा जास्त घालायचा नाही, फक्त चिमूटभर घालायचा. आता हे व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं. मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित बॅटर बनवून घेते. पाणी एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं ओतायचं. एकदम ओतून घेतलं ते पातळ होण्याची शक्यता आहे. तर हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित थोडं थोडं घालून मळून घ्यायचं. असं केल्यामुळे आपलं पीठ व्यवस्थित मिळून येतं. तर मला इथे जवळजवळ 1 पेला छोटा पाणी लागलं. हे बघा, एवढं बॅटर आपल्याला पाहिजे जाडसर. आता ह्या मी मिरच्या याच्यामध्ये घालून घेतल्यात कापलेल्या. अशा छोट्या छोट्या करून घेतल्यात ना की तळायला पण मस्त. आता मी एक एक मिरची ह्याच्यामध्ये सोडून घेते. याला तेल पण कमी लागतं बारीक अशा कापून घेतल्यामुळे. एकदम मोठ्या मिरच्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत, त्या कच्च्या राहतात, म्हणून मी अशा प्रकारे बनवते. तर व्यवस्थित अशा घालून घ्यायच्या. ही अशी भजी आम्ही गावी बनवायचो आणि पेज बनवायचो आणि त्याच्यासोबत खायचो. खूप मस्त लागतात. तुम्ही एकदा असं नक्की ट्राय करून बघा. किंवा पावासोबत खाऊ शकतो किंवा असंच पण खाऊ शकतो, मस्त लागतात. आता मी हे परतून घेते. बघा किती मस्त कलर आला आहे. एक 2-3 मिनिटांनी आपली ही भजी तयार झाली आहेत. आपली गॅसची फ्लेम मीडियम आहे, जास्त पण मोठी करू नये. तर आता मी हे काढून घेते. बघा किती मस्त दिसत आहेत. वाव, ही भजी गरम गरम खूप मस्त लागतात. आता आपण दुसरी बॅच घालून घेऊया. मी या सेम बॅटरमध्ये बटाट्याची कापं, सिमला मिरची किंवा टोमॅटोचे पातळ स्लाइस करून
त्याची पण भजी करते, खूप छान लागतात. ही भजी स्टार्टर म्हणून खाऊ शकतो, चहासोबत खाऊ शकतो किंवा पावासोबत खाऊ शकतो, जेवताना खाऊ शकतो. खूप भारी होतात, एक तोंडी लावण्याचा प्रकार. तुम्ही नक्की अशी एकदा करून बघा. 1/2 किलो मिरचीपासून खूप सारे भजी तयार होतात. तर आता दुसरी ही बॅच आपली तळून तयार झाली आहे. तुम्ही पण भजी खायला या, खूप मस्त भजी तयार झाली आहेत. माझ्या बाकीच्या रेसिपीज पण तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन बघा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे. परत भेटूया एका नवीन आणि सुंदर रेसिपीसोबत. थँक्यू सो मच.